कधी कधी एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात येणं हे इतकं सुखावणारं असतं की आपण एक गोष्ट विचार करायची विसरूनच जातो की आपल्याला त्या व्यक्तीची ओढ लागली आहे की फक्त एकाकीपणामध्ये मिळालेला थोडासा विसावा आहे. वयाची 35-40 आल्यानंतर किंवा ओलांडल्यानंतर जगण्याच्या व्यापामध्ये अनेकदा आपण स्वतःलाच हरवून बसलेलो असतो. कामाचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या आणि वर्षानुवर्ष मनात साचलेलं एकटेपण, अशा वेळी कुणीतरी आपल्याला समजून घेते असं वाटतं आणि मन तिथंच धाव घेतो. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे लोक अशाच वळणावरती उभे आहेत. हे प्रेम आहे की फक्त एकटेपणाचा आधार? चला समजून घेऊया. आपण जेव्हा मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खूप काळ उपेक्षित असतो, आपल्या संवेदना खूप तीव्र होतात आणि जेव्हा आपल्या गरजा दीर्घकाळ अपुऱ्या राहिलेल्या असतात, त्यावेळेला कोणाकडूनही थोडासा मिळणारा प्रतिसाद देखील आपल्याला खूप मोठा वाटायला. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर समजून घ्यायचं झालं तर आपल्या मज्जासंस्थेला म्हणजेच नर्वस सिस्टीमला जेव्हा भावनिक वेदनेतून आराम मिळतो तेव्हा ती त्या आरामालाच प्रेम समजायला लागते आणि हे आकर्षणापेक्षा सुटकेची भावना जास्त असते. 35 ते 55 ही वर्ष अशी असतात की जिथे आपली ओळख धूसर होत गेलेली असते. रोजच्या रुटीनचा कंटाळा आलेला असतो. आयुष्यात आलेली भावनिक पोकळी जी आहे ही आपली पारख करण्याची क्षमता कमी करून टाकते आणि आपण जेव्हा भावनिक भुकेलेले असतो तेव्हा समोरची व्यक्ती योग्य आहे की नाही हे पाहण्यापेक्षा ती व्यक्ती फक्त आता इथे माझ्यासाठी आहे ह्यालाच जास्त महत्व दिलं जातं. इथेच गोष्ट गुंतागुंतीची होते. आपल्याला वाटतं की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलो आहोत, पण आपण त्या भावनेच्या प्रेमात पडलेलो असतो, जी भावना आपल्याला त्या व्यक्तीमुळे जाणवत असते. ही तीव्रता डीप कनेक्शन आहे की आपल्या साचलेल्या एकटेपणाचा निचरा आहे हे ओळखणं खूप वेळा कठीण होऊन जातं. आपण ज्याला नात्याची खोली किंवा डीप कनेक्शन म्हणतो ती अनेकदा आपली भावनिक कमतरता असते. ज्या व्यक्तीला वर्षानुवर्ष कुणीही ऐकून घेतलेलं नसतं तिला कोणीतरी लक्ष देऊन ऐकणं खूप जादूमयी असते, पण ही तीव्रता इंटिमसी नक्कीच नसते. खरं तर आपलं शरीर आणि मन अशा वेळी फक्त सुरक्षितता शोधत असतं. वर्षानुवर्ष जाणवणारं जेव्हा भावनिक अदृश्यपण जेव्हा संपतं त्यावेळेला होणारा भावनिक स्फोट आपल्याला प्रेमासारखा वाटू शकतो, पण ही प्रेमाची ओढ नसून स्वतःला सावरण्याचा केलेला एक प्रयत्न असू शकतो. स्वतःला विचारा, जर आज तुमचं मन पूर्णपणे शांत असतं, जर तुमच्या भावनिक गरजा सगळ्या पूर्ण असत्या, तर आज तुम्हाला त्या नात्यामध्ये तीच ओढ वाटली असते का? ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित अस्वस्थ करणारं असू शकतं, पण ते तुम्हाला स्वतःच्या जवळ घेऊन जाईल, क्लॅरिटी देईल. शांतपणे विचार करा. त्या नात्याला लगेच नाव देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तुम्हालाही जर अशा संभ्रमाचा अनुभव येत असेल तर त्या भावनांना फक्त शांतपणे, तटस्थपणे पाहायला शिका. तुम्हाला काय वाटतं यावर नक्की विचार करा. आणि आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच नवीन विषयावरती चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.